नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। कोल्हापूर मिरज कलबुर्गी एक्सप्रेसचे मिरजेत उत्साहात स्वागत। 30 नोव्हेंबरपर्यंत शुक्रवार वगळता दररोज धावणार गाडी। कायमस्वरूपी गाडी सुरू करण्याची रेल्वे प्रवासी संघाची मागणी। कोल्हापूर मिरज कलबुर्गी विशेष एक्सप्रेस बुधवारपासून सुरू करण्यात आली। बुधवारी मिरज रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवासी संघ, मिरज सुधार समितीसह विविध प्रवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात या गाडीचे स्वागत केलं। ही गाडी 30 नोव्हेंबरपर्यंत प्रायोगिक तत्वावर धावणार आहे। दरम्यान ही गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघाने केली आहे। सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांची मागणी तसेच रेल्वे प्रवासी संघ, मिरज सुधार समिती, रेल्वे कृती समिती व रेल्वे प्रवासी संस्थांसह अन्य प्रवासी संघटनांनी पाठपुराव्याचा रेटा लावल्याने रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर मिरज कलबुर्गी विशेष एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। अखेर बुधवारी 24 सप्टेंबरपासून कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस धावू लागली आहे। बुधवारी सकाळी मिरज रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवासी संघाचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, उपाध्यक्ष वसीम सय्यद, मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे, तौफिक देवगिरी, शब्बीर बेंगलोरे, मिरज रेल्वे कृती समितीचे सुकुमार पाटील, रेल्वे प्रवासी संस्थेचे किशोर भोरावत, संदीप शिंदे, बाबासाहेब सातपुते, वायसी कुलकर्णी, गिरीश जाधव, राजेंद्र पाटील यांच्यासह विविध प्रवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात या गाडीचे स्वागत केलं। चालक व गार्डचा सत्कार करण्यात आला। ही विशेष एक्सप्रेस गाडी 30 नोव्हेंबरपर्यंत शुक्रवार वगळता दररोज धावणार आहे। कोल्हापूरहून सकाळी 6:10 वाजता सुटेल। मिरजहून सकाळी 7:50 वाजता सुटून दुपारी 2:30 ला सोलापूर आणि कलबुर्गीला दुपारी 4:10 ला पोहोचेल। दरम्यान ही गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघ आणि मिरज सुधार समितीने केली आहे। आज सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांच्या मागणीनुसार कोल्हापूर कलबुर्गी ही नवीन रेल्वे स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे। आज या रेल्वे स्टेशनवर मिरज रेल्वे स्टेशनच्या गाडीचं आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीनं आणि रेल्वे प्रवासी संघाच्या वतीनं आणि अन्य प्रवासी संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांचा मनपूर्वक स्वागत केला आणि ही गाडी 30 नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे। तर अशी मागणी आहे की कोल्हापूर, मिरज आणि कलबुर्गी यांचं व्यावसायिक, धार्मिक आणि शैक्षणिक नातं आहे, त्यामुळे ही गाडीला अतिशय चांगला प्रतिसाद मिळणार आहे। 30 नोव्हेंबरपर्यंत गाडी धावणार आहे। तर आमची रेल्वे प्रशासनाकडे अशी मागणी राहील की ही गाडी कायमस्वरूपी कोल्हापूर, मिरज आणि कलबुर्गी सुरू करावून आमचा पाठपुरावा मिरज सुधार समितीच्या वतीनं रेल्वे प्रवासी संघाच्या वतीनं असणार आहे। हिरकणी न्यूज करिता उपसंपादक नजीर शेख, मिरज। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।